नमस्कार, मराठी मीडियम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बुद्धिमत्तेमध्ये अशा प्रकारचे कूट प्रश्न हे नेहमी विचारले जातातच। सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती, अशा पद्धतीचे प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारले जातात त्यावेळेस तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की रो आडव्या रेषा ज्या आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, रो म्हणजे आडव्या रेषा, आडव्या रांगा, उभ्या रेषा म्हणजे त्याला आपण कॉलम असे म्हणतो। आता इथं तुम्हाला पाहायचं आहे की जिथं कुठे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर प्रश्नचिन्ह तुम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया व्यवस्थित येणं खूप गरजेचे आहे, तरच तुम्हाला याचं उत्तर व्यवस्थित काढता येणार आहे। तर जर तुम्ही पाहिलं तर सर्वप्रथम आपण बेरीज वजाबाकी गुणाकार, त्यानंतर एखादी संख्या वर्ग, वर्गमूळ 1 ते 10 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठ असणे हे खूप गरजेचं आहे या गणितामध्ये, तरच तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तर्क लावू शकता आणि लॉजिकली ते गणित सोडवू शकता। मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला ह्या स्वतःच्या स्वतः त्या कुठल्याही पाड्यामध्ये नसतात, त्या स्वतःचा स्वतः भाग जातो, त्याच संख्येला भाग जातो फक्त, तर अशा म्हणजे मूळ संख्या। तर याही तुम्हाला माहिती असणं खूप गरजेच्या आहे। तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे कूट प्रश्न विचारले जातात त्यावेळेस जिथं प्रश्नचिन्ह असेल तर तिथे तुम्हाला वरच्या ठिकाणी म्हणजे वरच्या 2 कॉलममध्ये तुम्हाला पाहायचं आहे की कोणती क्रिया होत असेल, तर आता तुम्ही एक तर्क लावू शकता। तर सर्वप्रथम या दोघांची काही बेरीज होती का, तर बघूयात आपण। 11 + 8 बरोबर काय आहे, उत्तर किती येतं 19, तर 19 येतं पण फक्त पहिली रो बरोबर असून चालत नाही, तर दुसरी रो ही चेक करायची की त्यालाही तेच लॉजिक बसतंय का। तर 4 + 7 यांची बेरीज किती येत आहे 11, म्हणजे जर 2 रोला जर तुमचं काय बसलं ते लॉजिक बसलं तर तिसऱ्या रोला ते हमखास तेच लॉजिक तुमचं यूज करून तुम्ही ते उत्तर काढू शकता। तर पाहायचं आहे 9 + 6 उत्तर किती येणार आहे 15, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचं उत्तर येणार आहे 15। प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये तुम्हाला क्वेश्चन चिन्ह हे मधोमध दिलेलं आहे। तर आता इथं तुम्ही पाहणार आहात की बेरीज 13 + 20 यांची बेरीज 27 येते का, तर नाही। आता प्रश्नचिन्ह मध्ये आहे तर आपण या दोघांची बेरीज करू। तर या दोघांची जर बेरीज केली तर 7 + 3 10, म्हणजे याची बेरीज किती येते 40। चला आता आपण करूनच बघूयात। आता या दोघांची जर मी बेरीज केली तर यांची बेरीज किती येते तर 40 येते। तर 40च्या निम्मे 40/2 20 येत आहेत। सेम लॉजिक आपण इथं बघूयात की लागतंय का। 10 + 26 किती येणार आहे 36, 36/2 येईल का 24 उत्तर, तर नाही, म्हणजे हे लॉजिक इथे लागत नाहीये। तर आता इथं दुसरं कोणतं लॉजिक लागू शकतं, तर थोडासा विचार करायचा आहे। गुणाकार होतोय का, या दोघांचा गुणाकार येतोय का, नाही, या दोघांचा गुणाकार किंवा भागाकार इथं हे उत्तर येतंय का क्वेश्चन चिन्हाच्या जागी, तर नाही। तर अशा वेळी काय करायचं आहे, तर कारण की सगळीकडे संख्या जरा मोठ्या मोठ्या दिसतात त्यामुळे गुणाकार भागाकार बेरीज ह्या कोणत्याच क्रिया जर ह्याच्यामध्ये होत नसतील तर शेवटचा पर्याय उरतो की ह्यांची जर बेरीज जर केली उभी आणि आडवी अशी जर आपण बेरीज केली तर ती बेरीज सेम येते का, तर ही एकदा बघायची आहे। तर 13 + 20 किती येणार आहे तर 33, 33 + 27 किती येईल 33 + 27 करून पाहू शकता तुम्ही। 33 + 27 उत्तर येणार आहे तुमचं 60, किती उत्तर येणार आहे 60। सेम इथं पण बघूयात आपण, सेम रूल अप्लाय होतोय का। 10 + 24 किती येणार आहे 34, 34 + 26, 34 + 26 उत्तर किती येणार आहे तुमचं तर 60, किती उत्तर येणार आहे 60। तर दोन्ही ठिकाणी तुमचं उत्तर जर 60 आलं असेल तर सेम तुम्हाला इथं सुद्धा करावं लागेल। 15 + 34 किती उत्तर येईल 49। आता 49 तुम्हाला इथं 60 बेरीज यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही काय करणार इथं 60 मधून 49 काय करणार आहात मायनस करणार आहात। जर मायनस केलं 10 तून 9 गेले 1, उत्तर किती आलं तुमचं इथं 11। तर यांची बेरीज 60 येण्यासाठी तुम्हाला इथं 11 ऍड करावे लागतील, त्यावेळी तुमचं उत्तर येणार आहे क्वेश्चनच्या ठिकाणी उत्तर येणार आहे 11। ठीक आहे। जर तुम्ही पाहिलं नेक्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित पहा, तर इथे एक तर्क लावायचा आहे, त्या तर्कानुसार आपल्याला जर समजेल की नक्की इथं काय करावं लागेल। तर आता प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे। इथं 22 44 88 असं दिलेलं आहे। आता हे 11च्या पाड्यामध्ये येत आहेत आणि एक जर थोडासा तुम्ही विचार केला तर 22 जर गुणिले 2 केलं आपण, इथं 22 गुणिले जर 2 केलं तर किती उत्तर येतंय आपलं 44 येतंय, बरोबर आहे। सेम 44 गुणिले जर 2 केलं तर उत्तर किती येतंय 88, म्हणजे या संख्येमध्ये जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतंय 44। सेम 44 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतंय 88। सेम आपण इथं ट्राय करूयात, ह्या काय करणार आहे आपण ह्या रोलसाठी ट्राय करूया। 17 × 1 = 17, 17 × 2 = 34 आणि 34 गुणिले 2 करून पाहायचंय तुम्ही
की हे जे काही लॉजिक आहे ते आपलं बरोबर आहे. तर काय केलेलं आहे, पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केले, चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर आता कितीने मल्टिप्लाय केलं तर इथं आपल्याला 24 उत्तर येईल. पर्यायामध्ये इथं पाहायचं आहे, तर इथं जर आपण 12 उत्तर लिहिलं तर 12 गुणिले 2 केलं तर 12 2 24, 24ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 48 हे उत्तर मिळत आहे. म्हणजे उत्तर आपलं किती येणार आहे, तर 12. मला हे जे तुम्ही पाहायचं आहे. जर तुम्हाला आपल्या शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल, सोप्या अवघड अशा गोष्टीतून समजून सांगितलेलं जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे थोड्या अजून मोटिवेशन मिळेल की छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तर नेक्स्ट एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर व्यवस्थित आधी एक्झाम्पलवरती दृष्टी टाकायची आहे की इथे काय असू शकतं. तर पहिल्यांदा आता इथं क्वेश्चन चिन्ह आहे, बरोबर. आता इथं क्वेश्चन चिन्ह असल्यानंतर आपण पहिली प्रोसेस काय करतो, प्लस मायनस गुणाकार भागाकार काय होतंय का बघा. इथे या दोघांचा गुणाकार, या दोघांची बेरीज वजाबाकी होतीये. इथे वजाबाकी बेरीज भागाकार गुणाकार काय वाटतंय का तुम्हाला इथे, नाही. जर तुम्ही थोडंसं ह्या जर प्रत्येक जर तुम्ही संख्या जर व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला काहीतरी लक्षात येईल. 1 3 5 11 9 7 13 15 तर काय होत असेल ह्यांची कॉलमची सुद्धा बेरीज तुम्ही करून पाहू शकता की काय येते इथे. 11 13 1 काही संबंध नाही, इथे काहीच होत नाही. मग इथं काय करावं लागेल, तर तुम्ही आता व्यवस्थित जर पाहिलं तर या सर्व तुम्हाला विषम संख्या दिसत आहेत. काय आहेत ह्या विषम संख्या, 3 नंतर येणारी 1 नंतर येणारी 3 3 नंतर येणारी 5 ही विषम संख्या आहे. सेम 7 9 11 ही सुद्धा काय आहे, विषम संख्या आहेत. 13 15 आता 15 नंतर येणारी विषम संख्या जर तुम्ही पर्यायामधून शोधली तर कदाचित तुम्हाला ही सापडेल. आता तुम्ही 19 21 17 ह्या तिन्ही पण विषम संख्या आहेत, परंतु 15 नंतर येणारी विषम संख्या कोणती येणार आहे, तर 17. 17 ही काय येणार आहे, त्या पुढील विषम संख्या येणार आहे. तर थोडासा असाही विचार करून तुम्ही पाहायचं आहे. ही वेगळी एक मेथड आहे जी विचार करून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. सेम असंच गणित तुम्हाला समसंख्येचं सुद्धा येऊ शकतं, सेम मूळ संख्यांचं सुद्धा असं गणित येऊ शकतं. तुम्हाला थोडासा विचार करून आणि प्रत्येक संख्येचा अभ्यास करून याचं उत्तर द्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळी बॉक्सेस देतील असं नाही, तर तुम्हाला ट्रायंग्युलर स्वरूपात किंवा अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम जरी चेंज झाली तरी लॉजिक बदलत नाही किंवा तुमचं जे विचार करण्याची पद्धत आहे ती तुम्ही बदलता कामा नये. तर तुम्हाला आता इथे जर पाहिलं तुम्ही तर प्रश्नचिन्ह कुठं दिलेलं आहे, तर मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला 4 चौकोनाच्या ह्या 4 कोपऱ्यामध्ये काय दिलेल्या आहेत, संख्या दिलेल्या आहेत. तर त्याला काय एकतर कधी कधी तिरकस गुणाकार आणि त्यांची बेरीज असंही कॉम्बिनेशन असतं किंवा या समोरासमोरील संख्यांची बेरीज गुणाकार असे कॉम्बिनेशन असतं. तर तुम्हाला वेगवेगळे प्रयोग तुम्हाला इथे करून पाहायचे आहेत. जर एक्झॅक्ट तुम्हाला ते लॉजिक सापडलं तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. तर पहिल्यांदा काय करायचं, सर्वांची बेरीज करायची किंवा सर्वांचा गुणाकार करायचा. ठीक आहे, अशा केसमध्ये भागाकार शक्यतो बेरीज किंवा बेरीज किंवा गुणाकार झाल्यानंतर तुम्ही भागाकार किंवा गुणाकार अशी मेथड वापरू शकता. तर तुम्ही आपण एकदा चेक करूयात की काय असेल, ह्याची बेरीज आधी आपण करून पाहूयात. 6 + 4 10, 10 + 1 11, 11 + 3 तर किती झाले हे 14, बरोबर. आता 14 जर भागिले 2 केलं आपण तर 7 उत्तर मिळते. चला हेच लॉजिक इथं बसतंय का बघूयात. 9 + 6 15, 15 + 5 20, 20 + 8 28, 28 जर भागिले 2 केलं तर उत्तर मिळतंय का आपल्याला 14. यस मिळतंय. मग सेम लॉजिक आपल्याला शेवटी लावायचंय. 3 + 5 किती 8, 8 + 6 14, 14 + 4 14 + 4 18. मग 18ला जर छेदने 2 ने भागलं तर उत्तर किती मिळेल आपल्याला 9. सो उत्तर किती येणार आहे 9. अशा पद्धतीची गणितं तुम्ही वेगवेगळी सोडवून वेगवेगळ्या प्रकारे विचार करून याची उत्तरं फाइंड आउट करायची आहेत. जर तुम्हाला गणित विचारलं, दिसताना गणित खूप सोपं वाटत आहे, तुम्ही थोडा वेगळाही विचार करू शकता. तुमचं लॉजिक माझं लॉजिक हे थोडं वेगळंही असू शकतं, पण आपल्याला फायनली आन्सर हे सेम मिळायला हवं. तर आता इथं बेरीज वजाबाकी काय होती का बघूया. इथं प्रश्नचिन्ह आहे, त्या दोघांची बेरीज इथं येते का 25 + 10 20 नाही येते. तर त्यानंतर 20 आणि 50 यांचा गुणाकार तर येतोय का, गुणाकार म्हणजे खूप मोठी केस झाली. भागाकार वगैरे येतोय का, तर नाही. आता आपण एक फायनली यांचा आता 25 20 आता 25 हा 5चा वर्ग आहे, वर्गाची पण कन्सेप्ट इथं बसत नाहीये. मूळ संख्या किंवा 10च्या पटीतील संख्या किंवा 5च्या पटीतील संख्या असं काही लॉजिक लागतंय का बघा. 5च्या पाड्यातली संख्या दिसतात, सगळ्या 5नी पूर्णतः भाग जाणाऱ्या अशा संख्या आहेत. पण जर तुम्ही पर्यायामध्ये जरी बघितलं तरी पण ह्या पण काय आहेत, 5नी पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग आता इथं काय लॉजिक लावू शकतो, तर आता बघूयात आपण. असं जर लॉजिक लावलं तर 10ची दुप्पट किंवा 10ला जर 2 ने गुंतलं तुम्ही, 2 ने गुंतल्यानंतर किती येत आहे 10 × 2 = 20.
आणि त्या 20 नंतर आहे त्या संख्येला किती केलं मी 5 ऍड केले. काय केले म्हणजे 10. 10ला जर गुणिले 2 केलं तर किती मिळतंय मला 20. आणि त्या 20 मध्ये काय केलं मी 5 ऍड केले. ठीक आहे. सेम आता हीच केस इथं बघूयात. आता हा 20 ला मी काय करते 2 नी गुणतीये. 2 नी गुणल्यानंतर उत्तर किती येतंय माझं 40. आता मी त्याच्यामध्ये काय करते 40 आलं, पण 40 मध्ये आता इथं 5 ऍड केले, मी इथं 10 ऍड करते, तर उत्तर किती मिळतंय मला 50 मिळतंय. सेम आता मी पुढच्या केसमध्ये पण केलं. 30 गुणिले 2 केलं. 30 गुणिले 2 किती उत्तर येतंय 60. बरोबर. पण इथं 75 येण्यासाठी मला तर इथं किती ऍड करावे लागतील 15. म्हणजे 5 10 15 असे जर मी ऍड केले तर मला उत्तर मिळतंय. म्हणजे माझं उत्तर किती आहे 60. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करायचे लॉजिक लावून तुमचं उत्तर कशा पद्धतीने फाइंड आउट होते, तिन्ही पण ह्याला सेम रूल फॉलो होतोय का हे जर तुमचं कन्फर्म झालं तर तुमचं उत्तर हे हमखास बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टीने तुम्ही विचार करून उत्तर काढायचे आहे. तर तुमचं उत्तर येतं किती आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पाहिजे आता 16 9 इथं क्वेश्चन चिन्ह मध्ये दिलेलं आहे. 16 मधून जर 9 मायनस केले, 16तून 9 मायनस केलं 5 उरतायत. हो उरतायत. पण 35 मधून 14 मायनस केल्यानंतर किती मिळतील 7 मिळतायत. नाही, तर इथं मायनस चित्र कन्सेप्ट नाहीये. या दोघांची बेरीज जर केली तर इथं येते का नाही. तर प्लसचं पण साईन काही मिळत नाही. गुणाकारचं लॉजिक बसतंय का नाही. तर ज्यावेळेस तुम्हाला ना एखाद्या एक्झाम्पलमध्ये थोडंफार 9 16 25 अशा वर्गसंख्या जर दिसल्या ना तर तिथे एक तुम्ही फटकन तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की इथं वर्गांच्या रिलेटेड काहीतरी कन्सेप्ट आहे. काय आहे वर्गांच्या रिलेटेड काहीतरी कन्सेप्ट असणार म्हणजे असणारच आहे. तर मग इथं आपण थोडी ट्रिक लावू शकतो. आता आपण काय करूयात इथं सांगितलेलं आहे बरोबर, म्हणजे इथं काहीतरी लॉजिक आहे, या दोघांची काहीतरी रिलेशन तिथं करायचं आहे हे लक्षात घ्यायचंय. आता आपण पाहूयात 16 अधिक 9 16 अधिक 9 यांची जर बेरीज केली तर किती मिळते ती 25 येते 25. आणि 25चं जर वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ किती मिळतंय आपल्याला वर्गमूळ किती मिळतंय तर 5. सेम आता आपण इथं पण लॉजिक बघूयात बसतंय का ते 35 अधिक 14 किती येते बरं बेरीज 49. आणि 49 हे कशाचा वर्ग आहे 7चा, म्हणजे 49चं वर्गमूळ किती येईल 7. ॲक्युरेट लॉजिक बसलेलं आहे. सेम 20 अधिक 16 किती येणार आहे यांची बेरीज तर 36. आणि 36 हा कशाचा वर्ग आहे 6चा, म्हणजे 36चं वर्गमूळ किती आलेलं आहे तर 6. म्हणजे आपलं इथे उत्तर किती येणार आहे 6. अशा पद्धतीने वर्ग आणि वर्गमूळची कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्हाला तशा संख्या दिसतील तर त्यावेळेस तुम्हाला तिथं हमखास लावायचं आहे. बघितलं तर आता इथं एकदम 6 2 40 एकदम ह्या संख्या ज्या दिसतात एकदम छोट्या संख्या आहेत आणि इथं एकदम 40 असं दिलेलं आहे. तर अशा वेळी पण तुम्ही काय लॉजिक लावू शकता, एकतर गुणाकार 6 गुणिले 2 40 येतोय का नाही, 3 गुणिले 1 10 येतोय. त्याच्यामुळे गुणाकार ही कन्सेप्ट तर इथं नाहीये, म्हणजे काहीतरी मोठं आहे. मग यावेळेस सुद्धा काय वापरायचे तुम्ही वर्गची कन्सेप्ट यूज करू शकता. वर्गची कन्सेप्ट यूज करू शकता ज्यावेळेस छोटी एकदम मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. इथं क्वेश्चन चिन्ह या जागेला तुम्हाला एकदम मोठी संख्या दिसते 6 2 गुणाकार पण येत नाही. मग आपण वर्ग करून बघूयात की कसं काय येते. तर आपल्याला ट्राय करून बघायचं आहे. 6चा वर्ग जर केला मी 6चा वर्ग किती येतोय माझा 36. ओके किती येतोय 36. आता 36 आणि 2चा वर्ग जर मी केला तर किती येतोय तो 4 येतोय. आणि यांची जर बेरीज केली तर किती मिळते मला 40. ठीक आहे. आता हेच लॉजिक इथं बसतंय का बघू. 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग 3चा वर्ग किती येतोय 9 आणि 1चा वर्ग येणार आहे 1, म्हणजे त्यांची बेरीज किती येते 10. सेम इथं काय करणार आहे मी लास्ट रोला करणार आहे 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग 4चा वर्ग किती येणार आहे माझा 16 आणि 5चा वर्ग किती येणार आहे 25. यांची जर मी बेरीज केली तर पर्यायामधला कुठलं उत्तर येणार आहे तुमचं तर 41. उत्तर किती येणार आहे तुमचं इथं 41 हे उत्तर तुमचं येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वर्गांचं लॉजिक लावून उत्तर काढायचं आहे. आता ट्रायंगल मध्ये ट्रायंगल असं दिलेलं आहे आणि 4 समान भाग दिलेले आहेत आणि त्या 4 समान भागामध्ये तुम्हाला सेम अशाच पद्धतीने लॉजिक लावायचं आहे. तर मग जरी प्रश्न थोडा वेगळा आला तर तिथं गोंधळून जायचं नाहीये. तर सेम प्लस मायनस गुणाकार भागाकार वर्ग अशा जर संख्या येत आहेत का ते थोडं पाहायचंय, थोडं लक्ष देऊन ॲटलिस्ट ह्या 2 डायग्राम पाहिजे. आता क्वेश्चन चिन्ह कुठं दिलेलं आहे, आता इथं क्वेश्चन चिन्ह जिथं आहे तेच तिथंच लॉजिक लागेल असं काही नाहीये, अपवाद इकडे तिकडे होऊ शकतो. तर मोस्टली अशा ज्यावेळेस डायग्राम असतात त्यावेळेस काय करायचं तर सगळ्यांची बेरीज करायची किंवा सगळ्यांचा गुणाकार करायचा. तो मध्य ठिकाणी येतोय का ते पाहायचं. तर मधले जे दिलेलं असतं ते शक्यतो आपलं काय असतं उत्तर असतं. तर आपण थोडं ट्राय करून बघूयात. तर 7 गुणाकार जर केला 7 गुणिले 3 21 21 गुणिले 4
खूप मोठं उत्तर येते, त्याच्यामुळे ते नसणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे, यांची बेरीज करून बघूया. 7 अधिक 3 किती, 10, 10 अधिक 4 किती आलेले आहेत, 14. तर 14 हे उत्तर येते, पण 14 हे मध्ये येत आहे का, नाही. तर मग आता 14ला आपण गुणाकार करू शकतो किंवा वर्ग तर खूप मोठा येतो, त्यामुळे वर्ग तर नसणार आहे. तर मी 7 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज किती आलेली आहे माझी, 14. किती आलेली आहे, 14. ठीक आहे. जर मी 14ला गुणिले 2 केलं, 14 गुणिले जर मी 2 केलं तर मला किती उत्तर मिळतंय, 14 एके 14, 14 दुने 28. आणि 28ला सपोज मी केलंय 2 ॲड केला तर मला उत्तर किती मिळतंय, 30. ठीक आहे. सेम हेच लॉजिक आपण बघूया ह्याच्यासाठी अप्लाय होतंय का. 6 अधिक 9 अधिक 1 यांची बेरीज किती येते, तर 16 उत्तर येते. किती येते उत्तर, 16. 16ला जर मी 2 ने गुणलं, 16 एके 16, 16 दुने 32. आणि 32ला जर मी 2 ॲड केला तर उत्तर किती मिळतंय, 34. म्हणजे हे आपलं परफेक्ट लॉजिक बसलेलं आहे. तर सेम असंच पहिली बेरीजच करून पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला गुणाकार किंवा अशा क्रिया करायच्या आहेत, गुणाकार किंवा वर्ग. हेच लॉजिक वापरून तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे आणि मला कमेंट करायचं आहे.